नमस्कार मुलांनो, आपलं जे प्रकरण आहे 5वं संभाव्यता, हे प्रकरण जे आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा आपण सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे घेऊन हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला मग मुलांनो, आपण काय करूया तर याचा सरावाला सुरुवात करूया. आणि या सरावामध्ये बघा आपल्याला इथे काय केलं जाईल तर काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी इथे आपल्याला जे ऑप्शन आहे ते देखील दिले जाणार आहे. तर मग बघा इथे यादृच्छिक प्रयोगात सर्व फलिते सत्य असण्याची जी शक्यता आहे ती डॅश असते. मग ती समान असते की असमान असते सांगा पाहू. अगदी बरोबर. कशी असते तर ती समान असते. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला डॅश म्हणतात. काय म्हणतात पाहूया. त्याला समसंभाव्यता म्हणतात की निष्पत्ती म्हणतात. अगदी बरोबर. काय म्हणतात तर त्याला निष्पत्ती असे म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या डॅश निष्पत्ती आहेत. 2 आहे की 2पेक्षा जास्त. बघा एक नाणे विचारलेले आहे, नाण्याला 2 बाजू असतात म्हणजे उत्तर काय येणार आहे. अगदी बरोबर. 2 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला डॅश म्हणतात. बघा नमुना अवकाश म्हणतात की समसंभाव्यता म्हणतात. बघा यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला काय म्हटलं जातं तर नमुना अवकाश असं म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की नमुना अवकाश एस किंवा डॅश या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात. बघा सायन्समध्ये तुम्ही बघितलेलं असेल काय म्हणतात. अगदी बरोबर. तर हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाद्वारे काय केलं जातं तर नमुना अवकाश एस हा दर्शवला जातो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला डॅश असे म्हणतात. त्याला शांत घटक म्हणतात की नमुना घटक म्हणतात. अगदी बरोबर. काय म्हणतात तर नमुना घटक असे म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला डॅश म्हणतात. त्याला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात की अपूर्ण निष्पत्ती म्हणतात. अगदी बरोबर. त्याला काय म्हणतात अपेक्षित निष्पत्ती असे म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की घटना ए मधील घटकांची संख्या डॅशने दर्शवतात. ती एन ऑफ ए ने दर्शवतात की एस ऑफ ए ने दर्शवतात. अगदी बरोबर. कशाने दर्शवतात तर एन ऑफ ए ने ही घटना दर्शवली जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला गणितीय भाषेत डॅश म्हणतात. त्याला संभाव्यता म्हणतात की सांख्यिकी म्हणतात. अगदी बरोबर. काय म्हणतात तर संभाव्यता असे म्हणतात. आणि बघा आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की घटनेची संभाव्यता डॅश असे दर्शवतात. तर ती पी ऑफ ए ने दर्शवतात की एस ऑफ ए ने दर्शवतात. तर घटनेची जी संभाव्यता आहे ती कशाने दर्शवतात. अगदी बरोबर. तर ती पी ऑफ ए ने दर्शवली जाते. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो सराव आहे तो सगळ्या प्रश्नांचा आपण इथे घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर संभाव्यता हे जे टॉपिक आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा इथे 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे आणि त्यापैकी आपण हा कार रेसिंगचा जो गेम आहे तो खेळून प्रत्येक प्रश्नांचं योग्य उत्तर देणार आहोत. इथे आपल्याला प्रत्येक प्रश्न जो आहे तो विचारला जाणार आहे आणि त्यासाठी 4 ऑप्शन दिले जाणार आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की घटनेची संभाव्यता डॅश या सूत्राने ठरवतात. आणि इथे आपल्याला 4 सूत्रे दिलेले आहे. पहिला असा आहे की पी ऑफ एफ बरोबर एन ऑफ एस छेद एन ऑफ ए. दुसरं आपलं आहे की पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. तिसरं आहे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ ए. लास्ट आहे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ बी. काय असणार आहे. अगदी बरोबर. दुसरं जे आहे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. हे जे सूत्र आहे ते आपलं अगदी योग्य आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेल्या 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता आहे. तर काढलेले जे संख्या आहे ती पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता आहे. कुठलं उत्तर असणार आहे बघा. क्यू 5/6 0 की 1/6. काय असणार आहे. अगदी बरोबर. आपलं क्यू हे असणार आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आपण इथे बघणार आहोत की खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. 1.5 15% 0.7 की
2 3 कुठली शक्यता असणार नाही? अगदी बरोबर, 1.5 ही शक्यता असू शकणार नाही. आणि आपला जो चौथा प्रश्न आहे, जर n ऑफ a बरोबर 2, p ऑफ a बरोबर 1/5 तर n ऑफ s बरोबर किती? बघा 10, 5 2, 2 5 की 1 3? काय असणार आहे? अगदी बरोबर 10 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहे. त्यापैकी एक कार्ड उचलले असता कार्डावरची संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता डॅश असेल. बघा 1 3, 4 5, 3 5 की 1 5? काय असणार आहे? अगदी बरोबर 1 5 हे असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची शक्यता डॅश असते. आणि ऑप्शन दिलेले आहे बघा 1 6, 1 3, 1 2 आणि 0. काय असणार आहे? अगदी बरोबर 1 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे की 1 ते 100 यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश असेल. 1 5, 6 25, 1 4 की 13 55? काय असणार आहे? अगदी बरोबर 1 4 जे आहे ते आपलं योग्य आन्सर आहे. तर बघा मुलांनो, इथे आपला जो प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असण्याची जी संभाव्यता आहे ती काय आहे? तर ते 1 6 आहे, 0 आहे, 5 6 आहे की 1 आहे? काय असणार आहे? अगदी बरोबर 0 असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असण्याची संभाव्यता डॅश आहे. बघा इथे उत्तर काय येणार आहे? 1 0, 5 6 की 1 6? काय येणार आहे? अगदी बरोबर 1 6 हे येणार आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेले 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असण्याची संभाव्यता डॅश आहे. बघा 1 6, 0, 5 6 की इथे येणार आहे 1? काय असणार आहे? अगदी बरोबर 5 6 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय शिकलेलो आहोत, तर जे संभाव्यता आपलं टॉपिक आहे ते त्याच्यावरती विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण अगदी योग्य पद्धतीने दिलेले आहेत. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेऊयात आणि त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची काही ऑप्शनद्वारे आपण काय करूयात तर उत्तरे देऊयात. बघा पहिला जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की घटनेची संभाव्यता डॅश या सूत्राने ठरवतात. आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. सूत्र बघा 4 आहे की P ऑफ A बरोबर किती आहे? N ऑफ S छेद N ऑफ A. मग आहे P ऑफ A बरोबर N ऑफ A छेदस्थानी आहे N ऑफ S. नंतर आहे P ऑफ A बरोबर N ऑफ B छेदस्थानी आहे N ऑफ A. लास्ट आहे P ऑफ A बरोबर N ऑफ A छेदस्थानी आहे N ऑफ B. काय असणार आहे? अगदी बरोबर आपलं जे उत्तर आहे ते आहे P ऑफ A बरोबर N ऑफ A छेद N ऑफ S हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता आहे. मग इथे बघा काय येणार आहे की 1 येणार आहे, 5 6 येणार आहे, 0 येणार आहे की 1 6 येणार आहे? बघा काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या येण्याची काय आहे? संभाव्यता आहे. मग आपलं योग्य उत्तर काय येणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर आपलं जे योग्य उत्तर आहे ते 0 येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की 1 ते 100 यामधून निवडलेल्या संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश असेल. आणि ऑप्शन दिलेले आहे 1 5, 6 25, 1 4 आणि 13 55. काय असणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर 1 4 हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेले 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असण्याची संभाव्यता डॅश आहे. म्हणून बघा 1 6 0 5 6 की 1? काय असणार आहे?
अगदी बरोबर. आपलं जे उत्तर आहे ते आहे 5/6 हे असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? 1.5, 15%, 0.7 की 2/3? कुठली शक्यता असू शकणार नाही? अगदी बरोबर, 1/5 हे शक्यता जी आहे ते असू शकणार नाही. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, जर n ऑफ a बरोबर 2, p ऑफ a बरोबर किती आहे? 1/5, तर n ऑफ s बरोबर किती असणार आहे? बघा 10, 5/2, 5/5 आणि 1/3. काय असणार आहे सांगा पाहू इथे? अगदी बरोबर, 10 हे असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यापैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5च्या पटीत असण्याची शक्यता डॅश असेल. बघा 1/3, 4/5, 5/3, की 1/5? काय असणार आहे सांगा पाहू मुलांनो? इथे 5च्या पटीत असण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर, 1/5 हे असणार आहे. पुढील आपला जो प्रश्न आहे तो आहे, एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता असू शकते. बघा प्रश्न आहे 1/6, 1/3, 1/2 की 0? काय असणार आहे? अगदी बरोबर, 1/3 हे असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील 1 ही पेक्षा लहान असण्याची संभाव्यता डॅश आहे. कशापेक्षा? पहा, 1, 5/6, 0 की 1/6? काय येणार आहे? अगदी बरोबर, 1/6 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेल्या 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असण्याची संभाव्यता आहे. मग 1/6, 0, 5/6 की 1? काय असणार आहे सांगा बघू? बघा काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असण्याची काय आहे? संभाव्यता आहे. काय असणार आहे ती? अगदी बरोबर, ती असणार आहे 1/6. आणि आपला जो पुढचा, तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण संभाव्यता या प्रकरणावरती परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे सुद्धा आपण त्यांचा देखील सराव जो आहे तो आपण या पाठाचा करून घेणार आहोत. तर बघा आपल्याला पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे आपला की वनिताला महाराष्ट्रातील अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन या प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत जाण्याच्या किती शक्यता आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा उत्तर आपण घेतलेलं आहे की या सगळ्या स्थळांची जी माहिती आहे ती कुणाला आहे? तर ती माहिती जी आहे ती वनिताला आहे. म्हणून यापैकी किती स्थळांवर जाण्याची शक्यता असणार आहे? तर बघा प्रेक्षणीय स्थळे किती आहेत? तर 8 आहेत. म्हणून 8 असल्याने 8 शक्यता आपल्याला दर्शवत आहे. बघा आपण जर इथे काउंट केलं तर ही जी प्रेक्षणीय स्थळे आहेत ती किती असणार आहे? तर ही जी प्रेक्षणीय स्थळे आहेत ती 8 आहेत. म्हणून 8 ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेऊयात की 8, 6, 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या करण्याच्या प्रयोगासाठी नमुना, अवकाश व n ऑफ s आपल्याला लिहायचा आहे. म्हणून बघा तो आपण पुढील प्रमाणे काय केलेला आहे, तर म्हणून हा पुढील प्रमाणे आपण लिहून घेतलेला आहे की यादृच्छिक प्रवेश किती आहे? 8, 6, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करणे. एस ऑफ बरोबर किती येणार आहे बघा? तर 86, 85, 65, 68, 58 आणि 56 या 2 अंकी संख्या आपण तयार केलेल्या आहेत. तर n ऑफ s बरोबर किती आहे बघा? 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या संख्या आहेत. म्हणजे n ऑफ s बरोबर किती आलेला आहे? तर 6 आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की घटनेची संभाव्यता म्हणजे काय? आणि बघा ते आपण घेतलेले आहे की एका पिशवीत समान आकाराचे 5 लाल सफरचंदे व 2 हिरवी सफरचंदे आपण ठेवलेली आहेत. मग डोळे मिटून त्यातील एक सफरचंद काढायचे आहे. काढलेली सफरचंद लाल असण्याची शक्यता जास्त आहे. गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला काय म्हणतात? घटनेची संभाव्यता जास्त म्हणतात. का बरं? कारण इथे
5 लाल सफरचंद असल्यामुळे आपण जास्त शक्यता काय असणार आहे की आपण काय करणार आहोत तर सफरचंद काढणार आहोत. का? कारण जी लाल सफरचंदे आहेत ती 5 आहेत आणि हिरवी जी आहेत ती 2 आहेत, म्हणून शक्यता कशावर जाते तर लाल सफरचंदावरती जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो संभाव्यता शतमानात दाखवता येते का? तर बघूया की संभाव्यता अपूर्णांकात किंवा शतमानात दाखवता येते. म्हणजे कारण कोणत्याही घटनेची संभाव्यता जी आहे ती 0 ते 1 किंवा 0 ते 100% असू शकते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की संभाव्यता कोणत्या सूत्राने ठरवतात. आणि सूत्र तर आपल्याला माहितीच आहे. बघा, एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश AS असेल आणि A ही त्या प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता आपण पुढील प्रमाणे लिहितो. म्हणजे P of A बरोबर काय आहे बघा, तर घटना A मधील नमुना घटनांची संख्या छेदस्थानी काय येणार आहे नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या, म्हणजेच काय येणार आहे N of A छेद N of S बरोबर या सूत्राने आपण काय करतो दर्शवतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की जर P of A बरोबर 2 N of A बरोबर 6 तर N of S बरोबर किती आहे? तर बघा, आपला जो प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की जर P of A बरोबर 2 N of A बरोबर किती आहे 6 आहे तर N of S बरोबर किती हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून P of A बरोबर काय आहे तर N of A छेदस्थानी आलेलं आहे N of S. मग बरोबर किती आहे 2 बरोबर 6 छेद N of S, तर N of S बरोबर किती आहे 6 छेद 2 बरोबर किती आलेला आहे तर 3 आलेला आहे. 2 1 2 2 6. तर अशा प्रकारे आपण उत्तर घेतलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपला असा आहे की प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे मॅथेमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षर लिहिली आणि ती कार्डे पालथीत ठेवली. त्यातून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर M असण्याची संभाव्यता काढायची आहे. बघा, आता याच्यामध्ये M जे आहे ते 2 आहे, म्हणून बघा त्याची संभाव्यता आहे की नाही तर S हा नमुना अवकाश N of S बरोबर किती 11 शब्द आहेत म्हणून. मग घटना A यासाठी अट अक्षर काय आहे M असण्याची शक्यता, म्हणून N of A बरोबर किती आहे 2. का? कारण M हे 2 आहेत. मग P of A बरोबर किती आहे N of A छेद N of S बरोबर 2 छेद 11. 2 काय आहे M अक्षर आहेत आणि टोटल किती आहेत तर 11 आहेत. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. तर सर्व विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी निवडता तर त्याला हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा. मग ते संभाव्यता आपण काढलेली आहे. बघा की S हा नमुना काय आहे अवकाश आहे. मग S बरोबर काय येणार आहे 1 ते 200, म्हणून N of S बरोबर किती आलेला आहे 200. तर कबड्डी आवडत नसणारे विद्यार्थी बरोबर किती आहे तर 200 वजा 135 बरोबर 65 आहे. मग इथे आपल्याला घटना A साठी अट विद्यार्थ्याकडून एक विद्यार्थी असा आहे. मग निवडल्यास हा जो खेळ आहे तो आवडत नसण्याची, म्हणजेच N of A बरोबर किती आहे तर 1 ते 65. मग N of A बरोबर किती आलेला आहे 65 आलेला आहे, म्हणून P of A बरोबर किती 65 छेद 200 बरोबर 13 छेद 40 हे उत्तर आपण काढलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत की एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यातून कोणते एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढता येते. म्हणून बघा, A तिकिटावर संख्या विषम असणे हे महत्त्वाचे आहे. जे आपण उत्तर काढलेलं आहे की S हा नमुना काय आहे अवकाश आहे. मग S बरोबर किती 1 ते 30. मग N of S बरोबर आलेला आहे 30. मग तिकिटावरील संख्या विषम असणे या घटना A साठी आपण वापरूया. बघा, A बरोबर किती आहे तर 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 ते 29 पर्यंत आहे. मग N of बरोबर किती तर 15 त्या संख्या आहेत. मग P of बरोबर सूत्र आपण घेतलेलं आहे N of A छेद N of S बरोबर किती तर 15 छेद 30, म्हणून 15 1 15 15 2 30 बरोबर 1 छेद 2. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यातून कोणते एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. मग B तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. आपण इथे घेतलेलं आहे त्याचं उत्तर तर
एस हा नमुना अवकाश आहे, मग एस बरोबर किती, तर 1/1 पासून 30 पर्यंत संख्या, म्हणून एन ऑफ एस बरोबर किती आलेला आहे, 30 आलेला आहे. मग घटना बी साठी तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे गरजेचं आहे. बघा हा पूर्ण वर्ग आहे, बी बरोबर 1 4 9 16 25 हा आहे पूर्ण वर्ग, म्हणून एन ऑफ बी बरोबर किती आहे, तर 5 आहे. 1 2 3 4 आणि 5, म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस किती आलेला आहे, 5/30, म्हणून 5 1 5 5 30, तर 1/6 आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, फुगेवाला 2 लाल 3 निळे 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातून एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर प्रणालीला मिळालेला फुगा लाल असण्याची संभाव्यता किती आहे. म्हणून बघा एन ऑफ एस बरोबर किती आहे, 9 फुगे आहेत, आणि एन ऑफ ए बरोबर किती, तर 2, म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस बरोबर किती, 2/9. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे 5वं प्रकरण आहे संभाव्यता, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरांचा सराव देखील आपण केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 5वं प्रकरण आहे संभाव्यता, हे जे प्रकरण आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.